आत्मा नमस्ते. नमस्ते मॅम. मी बीना राजपूत पुणे वाघोली येथून बोलत आहे. अ, ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ दत्त साई ह्यांच्या ह्यांच्या ऊर्जेतून मला हे ब्रह्मांडीय ऊर्जा प्राप्त झाली आणि त्याच ऊर्जेतून मला तुमच्याशी जोडण्याचा मार्ग स्वामींनीच दाखवला. आणि ज्या दिवशी म्हणजे मी असं म्हणजे विचारात होते, खूप संभ्रमात होते की हे रेकीला जॉईन होऊ का नको, होऊ का नको, असं खूप माझी चंचलताच खूप होती. आणि अचानक असं मोबाईल घेऊन बसले होते दुपारी आणि अचानक माझ्यासमोर युट्यूबवर स्वामींचा व्हिडिओ आला की ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. तर त्या ग्रँड मास्टर प्राजक्ता नाव आहे त्यांचं. तर मी त्यांचा पूर्ण व्हिडिओ बघितला. त्यांनी जे स्वामींचं जे सगळं त्यात सांगितलं, त्यांच्या प्रेरणेतून अगदी म्हणजे त्या शेवटी मी ठरवलंच मनाशी की मी आता काही निर्णय बदलणार, मी तुमच्याशी जॉईनच होणार. तुमच्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला जॉईन व्हायचं हे मी पहिल्यांदाच ठरवलं होतं. पण चंचलता होती खूप, हो का नको म्हणून. पण हं, स्वामींनी मला एक क्षणात म्हणजे तो व्हिडिओ पुढे आणून मार्ग दाखवला. हं, आणि तेव्हापासून इतका बदल झाला. खूप म्हणजे निगेटिव्ह होती माझ्या मनात की हे कसं होणार. मुलाचा जॉब म्हणजे तेव्हा नव्हता लागला, त्यानंतर त्याचा जॉब पण छान लागला. म्हणजे हं, पहिला होता पण तिथं ग्रोथ नव्हती त्याची, म्हणून त्याला सोडायला लावला होता. हं, मग दुसऱ्या कंपनीत त्याला छान जॉब लागला. हं, मुलीचा सीएचे तिचे 2 वर्ष झालेले आहेत. मम्मी म्हणली मला सीएला 5-6 वर्ष लागतील. सीए करत करत मला म्हणली मी एमबीए करायचे. तर तिला मी होकार दिला. ठीक आहे म्हणलं, एमबीए हं, कर आणि जॉब करत करत ती सीए करीन म्हणली. तर त्यालाही मी तिला हो म्हणले. आणि खूप म्हणजे असं छान तिचं आता एमबीएचं कॅटची परीक्षेचा अभ्यास वगैरे छान चाललाय. आणि हं, मोठी मुलगी सुद्धा लग्न झालेली आहे. तिची 1.5 वर्षाची नाते. तिला पण थोडंसं म्हणजे मुलीचं असं ताप वगैरे सारखं यायचं. तर तुम्ही जे शिकवलेले व्हिडिओ होते हं, रेकी रेकी देऊन आजारावरची, तर त्याच्यावर मी तिला रेकी दिली. तर पूर्ण ती 2 दिवसात अगदी एकदम परिपूर्ण झाली चांगली. आणि परत तिला काहीच झालं नाही. नाही तर हं, सतत तिचा ताप खोकला सर्दी असं चालूच असायचं. हं, आणि पुन्हा परत मी माझ्या माहेरी गेले होते आता गौरी गणपतीला. हं, तेव्हा तिथं भावाचं पाठीच्या मणक्याचं ऑपरेशन झालंय आणि पायाचा पण त्याला खूप त्रास होत होता, सुजलेले वगैरे. हं, तर तुम्ही सांग, तसं जसं शिकवलं तसं तसं मी भावाला सगळं केलं, मेडिटेशन करून मग हं, केलं. इतका फरक पडला भावाला. तो म्हणला अगं मला रोज कर, पण म्हणलं अरे मला थांबणं शक्य नाही ना, मी तिकडनं करत जाईन म्हणलं, हं, तुला कल्पनेतनं घेऊन. ते एक झालं. आणि परत भावाचा मुलगा, भाचा माझा, त्याचा हं, मुलगा, हं, तो त्याला बी निमोनिया झालेला. तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं होतं. मग मी इथनं जेव्हा सातारला निघाले तेव्हा मला फोन आला की असं असं ऍडमिट आहे. मग मी एसटीत बसले बसले थोडं असं मनात केलं, हं, कल्पनेतनं मेडिटेशन ते करून त्याला. मग त्याला तिथं मी जायच्यात मला भावीचा फोन आला की जीजी मला खूप साईला, त्याचं नाव साईच आहे, साईला खूप बरं वाटतंय म्हणून. असं म्हणजे हा एक अनुभव बी आला. आणि माझी छोटी मुलगी श्रद्धा, ती आता सीए व एमबीए करते ती. गणपती स्थापन इथं चालली होती, स्थापनेची पूजा तयारी चालली होती, मुलगा करत होता. पहाटेच गणपती बसवतो आम्ही. आणि तिकडं गरम पाणी, सोलर, पावसामुळे सोलरचं पाणी तापत नाही ना, मग हं, गॅसवर पाणी ठेवलं होतं. हीटर बी नेमका खराब झाला होता. तिला उतरून आंघोळीसाठी घ्यायला गेली, खूप उकळलेलं पाणी होतं. तिला मी म्हणते अगं थांब मी उतरून देते. नाही मम्मी, तू निवदाचा स्वयंपाक करते ना गणपतीचा, तू कर, मी घेते उतरून. तिने उतरून व्यवस्थित घेतलं वगैरे. पण बाथरूम पाशी गेल्यावर तिचा पाय निसटला आणि ते उकळलेलं पाणी पूर्ण तिच्या अंगावर पडलं. इतका तो भयानक प्रसंग होता की काही विचारा कल्पनेच्या पलीकडचा. थोडी मी असं म्हणजे डोळ्यातनं अश्रू पण आपोआपच जायला लागले, ओरडले पण मी की हे काय झालं म्हणून. आणि तिला मग घेतली, आम्ही सगळ्यांनी तिला बाजूला घेतली. मला आता भरून आलाय तो प्रसंग सांगताना. आणि तिला मग एक 10 मिनिटं बसून तिला गार पाण्याखाली आम्ही घेतली. आणि हं, नंतर 15-1 मिनिटांनी मी बघितलं, मला आता खूप काळजी वाटायला लागली की हिला कुठं भासलंय वगैरे, फोड येतात का काय. पण अक्षरशः तो प्रसंग इतका चमत्कारिक होता ना
की तिला एकही कण कुठंही शरीरावर काही झालं नाही, एवढं उकळलेलं पाणी पडून. आणि कसं आपण थोडीशी वाफ बसली, थोडं गरम पाणी पडलं तरी कसं लाल होते ना हं. शरीरावर त्वचा, तसं सुद्धा काही तिला झालं नाही. इतका म्हणजे तो खूप चमत्कारिक प्रसंग. त्यावेळेसची गणपती बाप्पांची कृपा, ही ब्रह्मांडीय ऊर्जेची कृपा, हं. रेकीची, तुमची सर्वांची खूप आशीर्वाद त्यावेळेस, स्वामींचे खूप आशीर्वाद त्यावेळेस खूप कामाला आले. खूप म्हणजे खूप तो प्रसंग तर माझ्या आयुष्यात खूप मोठा असा अनुभवायला मिळालाय खूप. ऊर्जेनी सोबत आणि दिली. माझ्या ऊर्जेनी सोबत दिली. हो, ऊर्जेनी सोबत दिली, ब्रह्मांडीय ऊर्जेनी सोबत दिली. आणि मला सुद्धा जॉईंटचा वगैरे खूप प्रॉब्लेम होता उजव्या हाताचा. हं. अक्षरशः मला असा हात वगैरे वर करताच येत नव्हता. हं. तरी सुद्धा मी कसं एखादं दुखणं आपल्या शरीराला जडून ठेवायचं नाही म्हणून मी त्या हाताने सर्व काम करायची. अगदी म्हणजे पोळ्या सुद्धा, चपात्या खूप रोजच्या रोज लाटणार वगैरे. पण काम झालं की इतकं खूप दर्द व्हायचा ना, खूप वेदना व्हायच्या. पण हे रेकीला मी जशी जॉईन झाले ना, मला मेडिटेशन करून जे पहिल्याच ह्याच्यात जे अनुभव आला ना, फर्स्ट डिग्रीतलं मेडिटेशन केल्यावर, फर्स्ट डिग्रीच्या मेडिटेशन मध्येच माझा हात पूर्ण बरा झाला. मला कधी परत हात दुखलाच नाही तो. आणि गुडघ्यांचं पण मोठ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस मी एकटीच शॉपिंगला वगैरे जायचे, दुसरं कुणीच नव्हतं ना. हे हं. जॉबवर असायचे, मुलगा बी जॉबवर, मुलगी बी जॉबवर, आणि श्रद्धा स्कूलमध्ये तेव्हा 10-11 मध्ये होती ती. आणि हिच्या लग्नाची तयारी मी माझ्या एकटीवरच जबाबदारी, एकटी शॉपिंगला जायचे. आणि असंच मग 2-3 वेळा माझे म्हणजे गाडीवरनं पडले मी. तो दोन्ही गुडघे माझे डॅमेज झालेत. दोन्ही गुडघ्यावर 3 वेळा मार लागला मला. तेव्हापासून मला मांडी घालायला अजिबात येत नव्हते. चालू शकते, पण मांडी घालायला येत नव्हती. पण जसं मेडिटेशनला सुरुवात केली, या ऊर्जेसोबत जोडले, तशी मला एक अर्धा तास तरी मी आता मांडी घालू शकते. खूप खूप सुंदर. खूप म्हणजे खूप इतके बदल जाणवलेले मला खूप. आणि हं. घरात पूर्ण शांतता, निगेटिव्ह पूर्ण गेलीये. हं. खूप खूप सगळे छान एकोप्याने व्यवस्थित छान गोळेमेळ, खूप छान संसार आहे. खूप. छान. आणि अच्छा, लव्ह तुमची बॉन्डिंगचा विशेषतः प्रोटोकॉल केला. तुमच्या थोड्याशा तक्रारी होत्या, गैरसमज गैरसमज हो तक्रारी असतातच त्या, आहे की हो नाही? काय हो, बदल वाटतं तुमच्या छान झालं रिलेशन ते मध्ये बी. तुम्हाला? हो, खूप छान झाले ते बी. खूप रिलेशन्स बी छान झाले. हं. आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे खूप इतकं म्हणजे मला आर्थिक पण थोडं, जे माझे व्यवहार अडकले होते, जागेचे मध्ये पैसे अडकले होते, ते बी यायला सुरुवात झाली. नवीन जागेचं झालं, परत पेन्शनचे पण हे रिटायर झाले. जे ग्रॅज्युटी मिळायची असती ती 2 वर्ष मिळाली नव्हती. ते अचानक थोडे थोडे करून यायला लागले पैसे. नवीन जागेचा व्यवहार झाला. हं. आणि आता शिरूरची जी आमचं राहतं घर आहे हं. प्रॉपर, हं. तिथं कोणी राहत नाही आता, तो वाडा तसाच पडू नये. हं. त्याच्याविषयी मी तुम्हाला बोलले होते, तर तुम्ही म्हणला होता मला टॅरो कार्ड काढू म्हणून. हं. तर त्या जागेचं एक आता म्हणजे चांगली पॉझिटिव्ह थिंकिंग यायला लागलेत सगळ्यांकडनं. म्हणजे आमचे जे रिश्तेदार आहेत ते हं. भाऊबंदकीतले, तर हं. त्याचं पण आता होईल म्हणजे असं म्हणजे खूप मनी छान म्हणजे. मेडिटेशनचा तुम्हाला छान रिझल्ट यायला लागला आहे तर. हा हा, छान यायला लागला, खूप मस्त. छान यायला लागला. आणि खूप 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 सुंदर. धन्यवाद तुमचे. आणि जसे, आणि मी ह्याच्या आधी सांगू का मॅडम, मी साई, दत्त साई आणि ब्रह्मा विष्णूमूर्ती स्वामी, असे हं. ह्यांनाच मी माझे 3 गुरु मानलेले. हं. आणि चौथे तुम्ही माझे गुरु. जसे, तर मला म्हणजे असं नेहमी वाटायचं की मग मला गुरुचरित्र माझं खूप वेळा माझ्याकडनं दत्तांनी पारायण करून घेतलंय गुरुचरित्राचं. हं. आणि आता मोठं सुद्धा गुरुचरित्राचं पारायण खूप वेळा करून घेतलं. आणि मी कधीच म्हणताना असं म्हणत नाही की मी केलं म्हणून. हं. माझ्याकडनं भगवंतानी भरपूर काही करून घेतले. आता सुद्धा अं, 15 दिवसापूर्वी स्वामींचा संक्षिप्त ग्रंथ आणि दत्तांचा संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ माझ्याकडनं 108 वेळा पारायण पूर्ण करून घेतलं. छान. आणि त्याच्यातनं जे मला जे ज्ञान आहे त्यातलं भरपूर काही, त्याची पण मला दत्तांची, भगवंताची पण खूप ऊर्जा प्राप्त होते. मी ध्यानाला बसले ना, मला खूप 1 सेकंदात ध्यान लागतं.
काय आणि फरक इतकं पडला सगळं देवी शक्ती. तुमच्या अगोदरचं ध्यान आणि रेकी सोबत जुडून दत्त माऊलींचं ध्यान जेव्हा करता तेव्हा या आणि त्या ध्यानामध्ये फरक काय झाला? भरपूर फरक जाणवला. म्हणजे जेव्हा आता जास्त ऊर्जा दत्त स्वामी जास्त ऊर्जा देतात. प्रगट होती माझ्या दैवी येस. शक्ती. आणि खूप असं हे प्रवास खूप छान वाटला. इतकी मी धन्यवाद मानते ना सर्व. आणि मला स्वामींनी हा मार्ग दाखवला ना, मी तर म्हणते दत्त साई स्वामींना, मला तुम्ही 10 वर्षापूर्वी का नाही हा मार्ग दाखवला, असं आपल्या म्हणजे आयुष्याची वेळ आल्याशिवाय वाटतं. स्वामी मार्ग हो, दाखवत नसतात. हो, हो. योग्य वेळ आल्याशिवाय. आणि जिथं साईंची मी 10 वर्ष माझ्याकडनं पूजा अर्चा सगळी चालू होती, हं, ते सुद्धा आता साई मला म्हणले की आता थांब, तू आता ह्या मार्गाकडे चल. अशी जशी काय ते जणू त्यांनी मला प्रेरणाच दिली. खूप त्यांनी सुंदर. पण. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद बीनाताई. स्वामींकडून येणारी ऊर्जा म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा. हो, ओके, सर्व एकच आहे. थँक्यू म्हणूया. स्वामींना खूप थँक धन्यवाद मानत चला. हो, हो. धन्यवाद. आणि तुमच्या थँक्यू. ऊर्जेचा उपयोग करून घ्या. खूप खूप धन्यवाद. हो, थँक्यू. हो. थँक्यू. खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.